नमस्कार. आज आपण कोळंबी मसाला सोबतच सोलकढी अशी एक माशाची थाळी रेसिपी पाहतोय. त्यासाठी इथे भरपूर म्हणजे 4 वाटी कोळंबी धुवून साफ करून घेतली. नंतर त्याला 1 चमचा मीठ लावून धुवून साफ करून पुन्हा धुवून घेतले. त्याला 1 चमचा मीठ लावून ठेवलंय. त्याचबरोबर 2 वाटी ओलं खोबरं किसून घेतलं आहे. 2 लहान वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. 5 उभे कांदे कापले आहेत. 30 लसूण, 4 इंच आलं भाजायचं. कढईत 3 चमचे तेल घालून कांदा परतला. नंतर लसूण आलं मध्यम आचेवर सोनेरी रंगावर परतलं. थोडा बेसिक खडा मसाला घालायचा. तो एका बाजूला हलका गरम करायचा. मसाला भाजला की पाव चमचा खसखस भाजायचा आणि खाली उतरून घ्यायचा. कढईमध्ये सुकं खोबरं लालसर भाजायचं. नंतर ओलं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं. खोबरं लालसर भाजलं की दोन्ही पण मिक्सरला वाटून घ्यायचं. वाटलेलं खोबरं पातेल्यात काढायचं. तसंच भाजलेला कांदा वेगळा मिक्सरला वाटून घ्यायचा. आता 5 कांदे बारीक चिरायचे. फोडणीसाठी अर्धा कप तेल गरम करायचं. त्यात कांदा हलका गरम करायचा आणि 5 चमचे आलं लसूण पेस्ट घालून परतायची. कढीपत्ता परतून घेतला की 5 चमचे हिरवी मिरची पेस्ट परतायची. 5 कापलेले टोमॅटो घालायचे. टोमॅटो नरम होईपर्यंत परतायचा. 2 चमचे मीठ घालून परतून घ्यायचं. आता 1 किलो सोललेली कोळंबी त्यात परतून घ्यायची. कोळंबी 1 मिनिटभर परतून 5 चमचे काश्मीरी मिरची पावडर घालायची. मिनिटभर मसाला परतल्यावर 2 चमचे हळद घालायची आणि 8 चमचे मालवणी मसाला घालायचा. मसाला छान एकजीव करायचा. 2 चमचे धणा पावडर घालून मिक्स करायचं. आता भाजलेल्या कांद्याची पेस्ट घालायची आणि छान परतून घ्यायचं आणि झाकण लावून लहान गॅसवर 2 मिनिट शिजवून घ्यायचं. 2 मिनिटांनी तेल सुटलं की कापलेले बटाटे घालायचे. बटाटे मिक्स करून झाकण लावून वर पाणी ठेवून शिजवून घ्यायचं. आता वरचं गरम पाणी घालून 5 मिनिट सर्व शिजवून घ्यायचं. 5 मिनिटांनी बटाटा शिजला की 4 ते 5 मोठे चमचे वाटलेलं वाटण घालायचं. सर्व मिक्स करून मिक्सरचं उरलेलं पाणी घालायचं आणि उकळी येईपर्यंत शिजवायचं. उकळी आली की 2 चमचा चिकन मसाला घालायचा. वर कोथिंबीर घालायची. तर हा असा कोळंबी मसाला तयार आहे. ह्यासोबतच पटकन सोलकढी पण करूया. त्यासाठी 2 नारळाचं खोबरं, 4-5 हिरवी मिरची, 1 इंच आलं, 12 लसूण हे सर्व मिक्सरमध्ये घालून 1 चमचा जिरं, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर आणि पाणी घालून 2 ते 3 वेळा वाटून एका कपड्यात वाटण घालून रस गाळून काढून घ्यायचा. असं 2 ते 3 वेळा करायचं. पाणी ऍडजस्ट करून 6 ते 7 चमचे कोकम आगूळ घालायचा. वर कोथिंबीर घालून सोलकढी तयार झालीये. कोळंबी मसाला, भात, चपाती आणि सोलकढी अशी ही माशाची थाळी तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.